शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून रोजी होणार होती, तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर त्याचं कारण काय आहे? तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जाहीर प्रकटन 27/6/2026. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. नीट 2026च्या परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या. तथापि आज दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. तर बघा, नीट परीक्षेचा पेपर फुटला, त्यानंतरला अशा प्रकारे TET परीक्षेचा सुद्धा पेपर फोडण्यात आलेला आहे. म्हणजे उद्याला परीक्षा होती, तर आजच एका व्यक्तीकडे अशा प्रकारे हा पेपर सापडलेला आहे. त्याचबरोबर बऱ्याच व्यक्तींकडे हा स्प्रेड झालेला होता. त्यामुळे TET परीक्षेचा सुद्धा पेपर फोडण्यात आलेला होता. सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तर अशा प्रकारे 28 जून म्हणजे उद्याला ही परीक्षा होणार होती, तर आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर याचा कालावधी जास्त नसेल, परंतु 15 दिवसाचा असू शकेल. तर याबाबत लवकरच अपडेट आपल्याला मिळतील. तर अशा प्रकारे TET परीक्षेचा सुद्धा पेपर फोडण्यात आलेला आहे आणि हे सर्व अपडेट आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. तर अशा प्रकारे हे अपडेट आहे. तर जे कॅन्डिडेट्स TET परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांना आणखी थोडा वेळ मिळेल आणि अशा प्रकारे तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करून TET परीक्षा नक्कीच पास व्हाल. अशा प्रकारे गैरप्रकार करून कोणीही TET परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करू नका. आपण अभ्यास केलेला आहे, या परीक्षेची तयारी केलेली आहे, त्यामुळे ही परीक्षा आपण इझिली पास होऊ हा असा स्वतःवरती विश्वास ठेवा. अशा कोणत्याही मार्गाने TET परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करू नका, कारण का आपण शिक्षक होणार आहोत आणि अशा प्रकारे गैरमार्गाने गैरकृत्य करून शिक्षक होणे हे तुम्हाला आवडणार आहे का? अशा प्रकारे जर शिक्षक होणार असेल तर त्याचं बिहेवियर हे शिक्षकाला साजेसे नसणार आहे आणि अशा प्रकारचे शिक्षक आपल्याला या व्यवस्थेमध्ये नको पाहिजेत. जे खरंच स्वतः अभ्यास करून TET परीक्षा पास होऊन या व्यवस्थेमध्ये आलेले शिक्षक पाहिजे आहेत. तर अशा प्रकारेच तुम्ही प्रयत्न करा. अशा कोणत्याही गैरमार्गाने परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करू नका. तर अशा प्रकारे हे निवेदन आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये काही अपडेट असेल तर आपण पाहू.